क्रिकेट हे एक उंची गाठतंय आणि या यूट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ देशाच्या कानाकोपऱ्यातून अशा मॅचेस हे असे सामने पाहिले जातात आणि एंटरटेनमेंट एक खूप मोठं एंटरटेनमेंट आणि दिवस कसा जातो हे सुद्धा कळत नाहीये कारण अँड्रॉइड फोनच्या जमाना आहे आणि या इथे आपण पाहत असतो बरेचसे सामने आयोजित केले जातात आणि एक चांगला टाइमपास म्हणा किंवा चांगलं एंटरटेन पाहायला मिळतं. यावेळी मात्र आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. गोलंदाज उमेश माफ करा उमेश आलेला आहे. फलंदाज स्ट्राईकवर आहे ज्याचं नाव आहे सचिन. नॉन स्ट्राईक एंडला आहे ज्याचं नाव कल्पेश. या ठिकाणी सुरुवात खूपच महत्वाची असणार आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये आपली सुरुवात जी आहे खूप महत्वाची असते. खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी हाताळतोय गोलंदाज आणि या ठिकाणी कशा पद्धतीची फलंदाज करतील फलंदाज. तर चला तर सामन्याला या ठिकाणी सुरुवात. पंचांचा इशारा येतोय. फलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत. चा कॅप्टन टॉस जिंकून फिल्डिंग करणे त्यांच्या विरोधात चेरो बाकून संघ विश ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अंपायरचा ग्रीन सिग्नल. या सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला लॉफ्ट केला. स्कोर ऑफ द विकेट. हवाई मार्गाने पहिल्या चेंडूवरती पहिला हवाई हल्ला. निश्चितच सांगू इच्छितो की तू चीज बडी है मस्त. काय फलंदाजी. सुरुवातच अतिशय झकास. षटकाराने या ठिकाणी खातं खोलतोय संघाचं आणि वैयक्तिक सुद्धा आणि जबरदस्त त्या ठिकाणी स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पाहूया पुढचा चेंडू कसा हाताळतोय परंतु या ठिकाणी श्री गणेश अतिशय उत्तम. पहिल्या चेंडूवरती फुल टॉस हा चेंडू होता. कुठेतरी चुकीचा चेंडू. योग्य समाचार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. वपीज होता. थोडासा पॉज घेतला. लॉफ्ट केलाय. ओव्हर टू बॉलर एंड मिस टायमिंग हा फटका क्षेत्ररक्षक टीम मधून पोहोचलाय. जजमेंट चुकलं त्या ठिकाणी. कॉर्डिनेशन खूप चांगलं होतं. मिड ऑफ आणि लॉंग ऑन वरून आलेले क्षेत्ररक्षकामध्ये कॉल तर दिला त्या क्षेत्ररक्षकांनी कॅच मी घेतोय परंतु जजमेंट त्या ठिकाणी चुकीचं पाहायला मिळालं आणि ही जीवदान फलंदाज आपण बघतोय सचिनला. 2 धावा पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे. ते 8 या आकड्यावरती. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतोय तो म्हणजेच राज यांना. जागेवरून खेळला गेला. हवे चेंडू भरघोस पॉवर त्या स्ट्रोकच्या पाठीमागे आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं हा जातोय षटकार. अप्रतिम फटका. अप्रतिम फटका. बॅक टू बॅक 2 षटकार. अफलातून सुरुवात या ठिकाणी. ऑस्पिशियस स्टार्ट. जबरदस्त सुरुवात. नक्कीच जी माहिती आम्हाला देतात कृष्णा आमच्या स्कोरच्या भूमिकेमध्ये आहेत. पहिल्या दिवसामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील केलाय भावेश पवार यांनी गोरसे बीच्या माध्यमातून आणि गोरसे बी देखील क्वालिफाय झालाय टॉप 4 मध्ये. आता देखील उडवला हवेमध्ये. समोर क्षेत्ररक्षक देवेंद्र आहे आणि आता चुकी. पुन्हा एकदा दुसरं जीवदान पाहायला मिळते. धावचीची संधी असेल आणि ते फलंदाज सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये आपले बॅट ग्राउंडिंग करतो. देवेंद्रला प्रश्न पडलाय ही कॅच सुटली कशी. चेंडू हातामधून निसटला कसा. बऱ्याचशा वेळा आपण असं पाहतो की झेल हा क्षेत्ररक्षकाला वाटत असतं की हे सहज होऊ शकतो परंतु खूप गरजेचं असतं. झेल घेत असताना जजमेंट खूप महत्वाचं असतं. जज केला होता परंतु नशिबाची साथ मिळते फलंदाजाला. जीवनदान मिळते आणि याला जीवनदान मिळणं म्हणजे खतरनाक साबित होऊ शकतो. ज्या पद्धतीने त्याने 2 बॅक टू बॅक षटकार खेचल्यानंतर झेल घ्यायला हवा होता परंतु सुटतोय. आता स्ट्राईकला असणार आहे ज्याचं नाव आहे कल्पेश.
पुढचा चेंडू कल्पेशसाठी. अतिशय सुंदर चेंडू, माफ करा यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर आणि वाईटचा इशारा करतायत पंच. स्क्वेअर मारा. नक्कीच टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने चेंडूने वळण घेत नॅचरल स्विंग पाहायला मिळाला, जो आउट स्विंग होता डावखुरा त्याच्या फलंदाजासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वरती. फुल टॉस होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता नक्कीच या ठिकाणी, परंतु अंपायरचा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. दिशा कुठेतरी आता भरकटत आहेत गोलंदाज, हातावरती त्यांच्या नियंत्रण नाहीये आणि धाव फलक जाऊन पोहोचला. आता 17 वरती चेंडू अजून आपण बघितले तर 2 शिल्लक आहेत पॉवर प्ले मधले. 4 षटकांचे पहिलं सत्र सध्या प्रगती पथावर, ज्या ठिकाणी पिंपलास इलेव्हनचा कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. स्ट्रायकिंगला सध्या आहे तो कल्पेश. वापी थोडासा थांबला, इनसाइड आउट उचलल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक देवेंद्र चेंडूच्या पाठमोरा, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला शिरता चेंडू टप्पा घेऊन सीमारेषा पार. हा चौकार. अप्रतिम फटकेबाजी. 1-2 धावांमध्ये इंटरेस्टेड नाहीयेत. सरळ हवाई सफर केला जातोय फलंदाजांकडनं. षटकातला शेवटचा चेंडू पाहूया. यावेळी मात्र हवेत चेंडू आहे आणि सरळ अप्रतिम झेल, सॉफ्ट डिसमिसल. पहिला गडी बाद होतोय संघाचा. बाद झालाय आणि 21 वरती जाऊन पोहोचलाय बॅटिंग करणारा हा चेरोबा कोन असंघ तुम्हाला पाहायला मिळतोय. जे अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतात त्यांच्या खांद्यावरती टी शर्ट्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. त्या टी शर्ट्स खऱ्या अर्थानं आमच्या अंपायर्सना ज्याने पुरस्कृत केलेले आहेत, स्पॉन्सर केलेले आहेत, रिंकी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अक्षयजी पाटील यांचं मी नक्कीच मनापासून आभार व्यक्त करेन. 21 वरती धावसंख्या ऑन द राईज करण्याचा प्रयत्न होता, खेळण्याचा प्रयत्न होता डावखुराचे फलंदाज कल्पेशच्या वरच्या भागाला हा चेंडू लागला, हवेमध्ये पाहायला मिळाला. खूप चांगला झेल त्या ठिकाणी टिपला तो पॉईंटचे क्षेत्ररक्षकाने आणि पहिला धक्का बसलाय 21 या आकड्यावरती. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती, जो सध्या आहे स्ट्रायकिंग एंडला विराज. रिंकी स्पोर्ट्स खूप खूप धन्यवाद, खास करून अक्षय पाटील यांचं खूप खूप धन्यवाद. पंचांना त्यांनी टी शर्ट्स दिलेत. साहिल या ठिकाणी येतोय मुंडोरा एंडकडनं. अतिशय जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. एक झपक्यात चेंडू जो आहे पूर्णपणे बीट केलं फलंदाजाला, सरळ यष्टी रक्षकाच्या हातात सुरक्षित जाऊन चेंडू पोहोचतोय. नक्कीच वेग भरपूर होता या चेंडूमध्ये, स्ट्रोक कंप्लीट करू शकले नाही त्या वेळेमध्ये, कारण टप्पा पडल्यानंतर झपकन चेंडू बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना आउट स्विंग झाला जो आपण बघतोय. उजव्या त्याचे गोलंदाज ओव्हर द विकेट अँगल क्रिएट करून डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला गोलंदाजी करताय साहिल. या मात्र विश्राम स्ट्रोक पाहूया. हवे चेंडू आहे परंतु नोमॅन्स लँड मध्ये पडतोय चेंडू. टप्प्यावर कलेक्ट केला जातोय, तोपर्यंत 2 धावा घेतल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिला चेंडू हवेत चेंडू असताना त्यांनी पाहिलं, अंदाज घेतला, पहिली धाव जोरात पूर्ण केली आणि दुसरी धाव सुद्धा त्याच पद्धतीने पूर्ण केली. नक्कीच मर्यादित क्रिकेट सामन्यामध्ये असं करणं तुम्हाला गरजेचं आहे, कारण रिस्की रन्स कंप्लीट करणं, धावसंख्या जास्तीत जास्त कशी येईल प्रत्येका चेंडूवरती रन्स येणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करता, चांगलं टार्गेट समोरच्या संघासमोर सेट करण्याचा तुमचा प्रयत्न आहे. एक गडी नक्कीच बाद झाला. विराज सध्या तुम्हाला पाहायला मिळतील डावखुरा त्याचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आणि साहिल पुन्हा एकदा तयार होतात पंचांच्या डाव्या बाजूने. सरळ हा चेंडू मधली असती वाकवतोय, यू मिस, आय विल डेफिनेटली इट. दुसरा धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या चेरोबा कोन संघाला.
हे पाहूया आता पुढचा चेंडू मुंडरायांकडनं गोलंदाज ब्लॉक होल मध्ये चेंडू अप्रतिम त्या ठिकाणी मारा केलेला आहे. पूर्णपणे गोंधळात टाकलं, पेचात टाकलं. नक्कीच आपल्या भात्यामधील अस्त्र बाहेर काढत असताना आता गोलंदाज साहिल पाहायला मिळेल. भरपूर यश त्याच्याकडे आहे. प्रतिभा संपन्न असा गोलंदाज. पहिल्या मॅचमध्ये देखील त्याने नक्कीच आपलं कौशल्य ठिकाणी पणाला लावून गोलंदाजी केली. पिंपलास 11 या संघासाठी 2 षटकं तो हाताळतो. परंतु या मॅचमध्ये 4 षटकांची मॅच. फुल टॉस होता, ड्राईव्ह करतात, ऑफ ड्राईव्हचा फटका बॅटवरती मिडल करत असताना समोर क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला फेकी स्ट्रायकिंग एंडला करतात. ॲक्युरेट गुड थ्रो, खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये. लॉंग ऑफला आपण बघितलं ते म्हणजेच सुनील यांना मिळते एक सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले ते 24 या आकड्यावरती. साहिलचं खरंच कौतुक करावं लागेल, कारण की पाहतो आपण एखादा गोलंदाज त्याच टप्प्यांवर वारंवार गोलंदाजी करतोय. काय कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं, आणि त्याला माहिती आहे की फलंदाजाच्या मनात काय चाललेलं आहे हे ओळखणं खूप गरजेचं असतं. आपली मानसिकता खूप ओळखणं गरजेचं असतं, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. प्रयोग करतोय आणि त्याला सफलता मिळते. पुढचा चेंडू साहिलकडनं पुन्हा एकदा. यावेळी आता फुलटो चेंडू होता, बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, काटपेटच्या सानी चेंडू जातो मिड विकेटला. तोपर्यंत कलेकडे करत नाही, तोपर्यंत एकाच धावेस समाधान मानावं लागते. चांगलं क्षेत्ररक्षण, आणि या एका धावेने धावसंख्या पुढे सरकती होती ती आता 25. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 ही धावसंख्या आघाडीला आपण बघितलं. फलंदाज ते म्हणजे सचिन आणि कल्पेश माघारी परतले. त्यानंतर विराज आला, विराज देखील माघारी परतलाय. फलंदाज सचिन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या सोबतीला आला फलंदाज 4थ्या क्रमांकावरती तो आलोक. धावसंख्या सध्या आहे ती 25 या आकड्यावरती. 12.50च्या करंट रन रेटने बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतील ते म्हणजेच चेरोबा कोण हा संघ. आणि इथून प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. परंतु इथून गिअर अप होऊन बॅटिंग करावी लागेल. समोर तितकाच ताकदवान संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पिंपलास 11 हा संघ ज्याने पहिल्या लढतीमध्ये 58 धावसंख्या यशस्वीरित्या पाठलाग केला. या धावसंख्येचा आईदेवी वडू नवघर या संघाला त्यांनी परास्त केलंय. आणि या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांची देखील झाली आहे. परंतु इथून पहिल्या सत्रातले 2 षटकं संपन्न झाले. 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. 25 वरती आतापर्यंत मजल मारले बॅटिंग करणाऱ्या चेरोबा कोण संघाने. क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल पाहायला मिळतो आपल्याला, आणि निश्चित स्वरूपात या ठिकाणी गोलंदाजाचा प्रयत्न असेल कमीत कमी धावा खर्च करण्याचा, आणि ते षटक आपण निश्चित स्वरूपात विसरू शकणार नाही जे मेडन अल्पेशकडनं पाहायला मिळालं होतं. आणि मला वाटतं की ज्या 6 चेंडूंवर 12 धावांची आवश्यकता असताना अल्पेश याने जी कामगिरी केली, तुफान कामगिरी, आणि त्याच्या षटकामुळेच ते आपण तो सामना तो संघ जिंकू शकला होता. मेघनाथ बॉलिंग मार्कवर. चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात घेऊ शकलेला नाहीये, आणि यष्टीरक्षकाचा प्रयत्न, परंतु त्या तिथे सुखरूप पोहोचतोय आणि एक धाव कशी बशी पूर्ण होतीये. नक्कीच खेळपट्टीवरती बाजूला सरकला होता चेंडू. पॅडला ब्रश होऊन फलंदाजाच्या पायाला ब्रश होऊन नॉनस्ट्रायकरच्या फलंदाजाचा कॉल होता खऱ्या अर्थानं अलोकचा. तो डेंजर एंडला धावत होता. वेगाने रिस्की रन कंप्लीट करतात. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं 26 वरती. 3ऱ्या षटकामध्ये मेघनाथ पाहायला मिळतात जे संघनायक आहेत पिंपलास 11 या संघाचे. 3ऱ्या षटकामध्ये अगोदरच्या मॅचमध्ये देखील त्यांना आपण बघितलं होतं. 2 विकेट त्या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण त्यांनी मिळवल्या होत्या. एक चांगले जेन्युइन ऑलराऊंडर आहेत या संघाचे. आता आपण बघतोय सध्या 3ऱ्या षटकामध्ये समोर आहे फलंदाज अलोक. फुलर लेन होता, ऑन साईडला ड्राईव्ह करतात, खोदून काढला अक्षरशः या चेंडूला. ऑर्थोडॉक्स लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उचलून स्ट्रायकिंग एंडला फेक तोपर्यंत मिळते फक्त ही एकेरी धाव. आणि खरोखरच हा गोलंदाज जो कर्णधार आहे, इंटरव्ह्यू घेताना म्हटलेलाच की समोरच्या संघाला आम्ही कमीत कमी धावांवर रोखू, आणि तेच पाहायला मिळतंय. स्वतः जबाबदारी उचललेली आपल्या खांद्यावर, आणि हाच कर्णधार ज्या पद्धतीने जर कर्णधार तुमचा एक अतिशय जबरदस्त असेल तर निश्चित स्वरूपात तो संघ सुद्धा नाव कमवत असतो. पुढचा चेंडू बॅकफुटवर जाऊन ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. पाहूया, चांगलं क्षेत्ररक्षण टप्प्यांवर कलेक्ट केला गेला आणि एक धाव चोरून पूर्ण केली. सिंगलने धावफलक पुढे नेण्याचं काम सध्या सुरू. 2 चेंडूंवरती 2 एकेरी धावा पाहायला मिळतात.
मोठा फटका खेळण्याचा नक्कीच दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न आहे, परंतु 2 चेंडूंवरती तो थांबवलाय आतापर्यंत गोलंदाज मेघनाथने. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंटची भूमिका काय असते ती नक्कीच या मॅचमध्ये दाखवून देतो. ऑन साईडला पण बघतोय फलंदाज अलोकसाठी लॉंग ऑन आहे. त्यानंतर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल, तो म्हणजेच काऊ कॉर्नरच्या दरम्यान मिड विकेट आणि स्क्वेअर लेग देखील. मेघनाथ तयार. फुल टॉस आहे, मिस टायमिंग उडवलाय समोर क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल पोहोचला, कॅच सेफ हँड जेल पाहायला मिळाला. खूप चांगला जेल, जजमेंट प्रॉपर. आणि आता बाद होतोय फलंदाज लोक. आलोक या ठिकाणी बाद होतोय. मगासपासून आपण पाहिला संघर्ष करत होता, परंतु अडचणीत आणलं, खेळण्यासाठी फोर्स केलं त्याला आणि चेंडू हवेत उडवला आणि त्या ठिकाणी प्रतिम झेल पकडला लॉंग ऑनला. आणि आलोक सारखा मोठा खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय, निराश होऊन तंबूमध्ये परततोय आणि त्याची जागा भरून काढण्याकरता फलंदाज नवीन येतोय मैदानावर, ज्याचं नाव आहे राज झाला मैदानाच्या आतमध्ये. तिसरा धक्का आता 28 वरती लागला बॅटिंग करणाऱ्या चेरोबा कोन संघाला. मेघनाथ हे पहिलं यश संपादन करत असताना 2 चेंडू अजूनही शिल्लक तयार होत आहेत. वापिच होता, बॅक टू दी बॉल, डाऊन द ग्राउंड. फटका, क्षेत्ररक्षक समोर आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू ते गॅदर करून लगेच स्वीक करतात. मिळते फक्त एकेरी धाव. एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे 29 वरती. या षटकामध्ये 4 एकेरी धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि एका चेंडूवरती आलोक बाद झालाय. म्हणजे आतापर्यंत फक्त 4 धावसंख्येचं षटक राहिलंय गोलंदाज मेघनाथचं. उत्तम कामगिरी त्याच्याकडनं पाहायला मिळते. यावेळी मात्र अप्रतिम जबरदस्त टोलावला. क्षेत्ररक्षक केवळ बघू शकतायत. हवाई सफर षटकार. त्यांचे समर्थक चातक पक्षी जसा पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट बघत असतो तसा हा फटका आला. कारण दुसऱ्या षटकामध्ये देखील एकही बाउंड्री नव्हती. या तिसऱ्या षटकाचा अखेरचा चेंडू होता आणि त्यावरती या षटकाराला राजच्या बॅटमधून षटकार आणि धावफलक जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच एकंदरीत धावा आपण बघतोय 3 षटकांच्या अखेरीस 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 35 धावा. 6 चेंडूंचं अखेरचं षटक अर्थातच अजूनही शिल्लक आहे आणि या 6 चेंडूंमध्ये 15 ते 20 धावा धावफलकावरती लगावण्याचा दोन्ही फलंदाज नक्कीच प्रयत्न करतील. परंतु दुसऱ्या बाजूने अखेरच्या षटकामध्ये आलाय गोलंदाजीसाठी गुंडोरायनकडून गोलंदाज अनंता. अखेरच्या पहिल्या देखील मॅचमध्ये अगोदरच्या आपण बघितलं अनंताला. त्या मॅचमध्ये त्याने धावसंख्या खर्च केली होती ती म्हणजेच फक्त आपण बघितल्या त्या 11 धावा. एक गडी बाद केला होता त्या षटकामध्ये. या मॅचमध्ये स्लॉगरमध्ये तो पुन्हा एकदा आलाय. समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच सचिन, जो आघाडीला आलाय. सचिन एक हाती झुंज नक्कीच देतो या मॅचमध्ये. The bowler on his mark. Full toss, middle of the bat, and is he going to clear the distance? Oh, he tried well, but let's have a look what exactly happened there. Meanwhile, the batsmen are getting couple of runs. Beautiful fielding. He tried with his single hand, and definitely he has saved more runs for the team. नक्कीच देवेंद्रचे एफर्ट्स प्रयत्न खूप चांगले होते त्या ठिकाणी. एकाच हाताने पुन्हा एकदा पाहायला म्हणजे अगोदरच्या मॅचमध्ये त्याने एका हाताने कॅच घेतली होती त्याच ठिकाणी आणि आता एका हाताने चेंडू ते आतमध्ये ढकलून देतात. 4 धावा कुठेतरी नक्कीच ते वाचवत आहेत आणि धावफलक आपण बघतोय दुहेरी धावेने पुढे जात असताना ते एकंदरीत 39 या आकड्यावरती 39. अनंता पुन्हा एकदा तयार. एज आहे आणि सरळ हा चेंडू बॅटचा हलकसं चुंबन घेऊन एसी रक्षकाच्या हातामध्ये 39 वरती हा 4था धक्का चेरोबा कोन संघाला. सी फैंसी नचती तूफान सी हर एक ठुमका आजमाए
बजती अलार्म सी दो पल न शांति लब की जगा दे आत्माएं हो आज महला देंगे हम आज अंगना सदोतीस धावा झालेल्या आहेत, माफ करा. $37 runs on the board. But we need to admire the bowlers. The bowlers didn't allow the batsmen there to for a big hit. And here is another bowler has brought into attack from the Mundora end, and he is Ananta has come here and facing him batsman. Beautiful ball, but let's have a look. Umpire says it's a leg byes and the batsmen are getting single run. And the score moves up to now 38. The batsman has a capacity to hit the big strokes. Let's see what happens now. And once again a beautiful ball. What do you will say, Karan? खाली राहिला चेंडू. अपेक्षा जी होती फलंदाजाची त्या अनुमानापेक्षा खाली राहिला चेंडू. उच्च सबमरीन डिलिव्हरी. मानबोडीच्या पद्धतीने पाण्यामध्ये खाली राहून प्रवास करते त्या पद्धतीचा काहीसा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्लॉगरमध्ये डॉट चेंडू खऱ्या अर्थानं खूप चांगली गोलंदाजी सध्या अनंताकडून होते. चेंडू अजूनही शिल्लक आहे ते म्हणजेच या षटकामध्ये आपण बघितले ऑन साईडला जणू काही पहिल्या चेंडूचा ॲक्शन रिप्ले पाहायला मिळाला. Beautiful ball from him. It doesn't allow the batsman. And still one ball is remaining in his spell. Back-to-back dot deliveries we have seen in his over. And a successful over from him. This is into the block hole. But the batsman will get only single. It is said that कम खर्चा फुल चर्चा, and that is what we have seen. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. स्लॉगरमध्ये आपण बघितलं तर धावा फक्त आल्या आता म्हणजेच 4 धावा आणि 1 गडी देखील बाद केला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 39 आणि आता 40 धावसंख्येचं लक्ष असेल, टार्गेट असेल 40चं दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना चिरोबा कोण अ संघाच्या विरोधात पिंपळास 11 या संघासमोर. कारण मी तर म्हणेन की ज्यावेळी आपण पाहिलं 108 धावांचं लक्ष होतं, 91 धावांचं लक्ष होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं ज्या पद्धतीने चिरोबा कोण या संघाने माफ करा पिंपलास 11 या संघाने गोलंदाजी केलेली आहे. खरंच संघर्ष चालला होता फलंदाजांमध्ये. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले जात होते, परंतु कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळू दिले गेले नाहीये. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. ज्या पद्धतीने भेदक मारा केला, अचूक मारा केला त्यांनी आणि पूर्णपणे बांधून ठेवलं होतं, नाकी 9 आणलं होतं फलंदाजांना. नक्कीच पहिल्या षटकामध्ये उमेशच्या 21 धावा आल्या होत्या. असं वाटलं की धावसंख्या नक्कीच 50 ते 60च्या वरती जाईल, परंतु दुसऱ्या षटकामध्ये लगेचच धावसंख्येला रोखण्याचं काम केलं गोलंदाज साहिलने नक्कीच दाखवून दिलं. पहिल्या मॅचमध्ये देखील तो 2 षटकं त्याने हाताळली, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. या मॅचमध्ये देखील 1 गडी बाद केला आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त त्याने 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर मेघनाथ संगनायक आले, त्याने देखील फक्त 10 धावा. तो अपवाद आपण षटकाराचा वगळला अखेरच्या चेंडूवरती, त्यांचं देखील इकॉनॉमिकल षटक राहिलं आणि अखेरच्या षटकामध्ये स्लॉगरमध्ये जे हाणामारी जी तोडफोड केली जाते त्या षटकामध्ये आपण बघितल्या त्या फक्त 4 धावा आणि एकंदरीत जाऊन पोहोचला तो 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 या आकड्यावरती चिरोबा कोण हा संघ. आणि आता आपण बघतोय पिंपलास 11ला टार्गेट आहे 40चं. आणि खरोखरच या सामन्यामध्ये दाखवून दिले की गोलंदाजांवर सुद्धा क्रिकेटचा खेळ अवलंबून असतो. हा खेळ जो आहे गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या सगळ्यांवर, मी तर म्हणेन की साऊथ आफ्रिका सारखा संघ ज्यावेळी खेळत असतो तेव्हा त्यांचं क्षेत्ररक्षण आपण तेव्हा पाहतो. मी तर म्हणेन की क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सुद्धा त्या संघ पुढे वाटचाल केलेली आहे, खूप नाव कमवलेलं आहे. नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जॉन्टी रॉड्सला क्षेत्ररक्षणामधूनच मॅन ऑफ द मॅच देखील मिळालेली आहे
आणि नेहमीच तो क्षेत्ररक्षणामधून 100% कमिटमेंट आहे. 25 ते 30 धावा प्रत्येकी मॅचमध्ये तो नक्कीच त्यांचं संरक्षण करायचं आपल्या क्षेत्ररक्षणामधून. हे नाव तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. साऊथ आफ्रिकेकडून एक काळ ज्यांनी आपल्या क्षेत्ररक्षणामधून गाजवला आणि ते खऱ्या अर्थानं गोलंदाजी खूप चांगली झाली आणि तेवढी चांगली साथ त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी देखील त्यांना दिली. 40चा टार्गेट आघाडीला मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळतील फलंदाज सचिन आणि राज सध्या आघाडीला येतात. अंपायर्स देखील आमच्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना तुम्हाला पाहायला मिळतील. एकंदरीत या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये तुम्हाला 4 अंपायर्स पाहायला मिळतात, ज्यामध्ये आपण बघतोय गोरखनाथ पाटील सर, त्यानंतर विनायकजी म्हात्रे सर, परेशजी महाजन सर आणि त्याचबरोबर तानाजी पाटील सर. हे 4 ऑफिशियल्स या सामन्यामध्ये पंचांची भूमिका पार पाडत असताना 40चं टार्गेट 10.00 आस्किंग रन रेट आता या मॅचमध्ये आहे. राज आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय तो सचिन आणि आता गोलंदाजीमधून कुठेतरी इथे कमवावं लागेल ते चिरोबा कोन अ संघाला. फलंदाजी कुठेतरी कमकुवत झाले. फायटिंग टोटल नक्कीच आहे. 40 आपण बघतोय ही संघर्षात्मक धावसंख्या आहे आणि इथे संघर्ष नक्कीच करावा लागेल क्षेत्ररक्षणामधून आणि आपल्या गोलंदाजीमधून, खास करून चिरोबा कोन अ संघाला. पंच खास करून जे आपले या ठिकाणी लाभलेले आहेत तानाजी पाटील यांना क्रिकेटची तर फारच आवड आहे आणि सोबतच कबड्डीची सुद्धा त्यांना आवड आहे. कबड्डीच्या सामन्यांमध्ये सुद्धा ते चांगलं पंचगिरी करत असतात. एक खेळाची खूप जबरदस्त आवड आहे, मग तो क्रिकेट असो कबड्डी असो. या ठिकाणी स्कोरर सुद्धा जे कामेश आहेत ते सुद्धा चांगले कबड्डीपटू आहेत. अष्टपैलू कामगिरी, अष्टपैलू व्यक्तिमत्व तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. कामेशने देखील गुणसंख्या लेखन केलं अगोदरच्या मॅचमध्ये. खूप चांगलं व्यवस्थापन ते देखील करतात. मॅनेजमेंट कमिटीमध्ये ते देखील आहेत. पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती तयार होतो. गोलंदाज पॉवर प्लेमध्ये राज, समोर आहे फलंदाज तो म्हणजेच सचिन. विश ऑल द बेस्ट. पहिला चेंडू ऑन साइडला उचललाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सीमारेषेच्या अगदी जवळ खूप चांगलं जजमेंट, स्वतःला सावरलं आणि चेंडूला सामावून घेतला आपल्या हातामध्ये. रॉयल डकचा शिकार पहिल्या चेंडूवरती सचिन बाद. अतिशय जबरदस्त यश त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. पहिल्या चेंडूवर चांगली कामगिरी होत असताना आपण पाहिली आणि अशीच जर कामगिरी करत राहिली तर निश्चित स्वरूपात हा सामना, या सामन्यामध्ये कोण संघ हा हावी होऊ शकतो. नक्कीच पहिल्या चेंडूवरती हावी ठरलाय गोलंदाज राज. पुन्हा एकदा तो तयार. स्टेप आउट झाला होता, ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न मिस झाले. टप्पा पडल्यानंतर काहीसा वळण घेणारा चेंडू, जास्त टेक ऑफ देखील झाला, वेग देखील आहे या गोलंदाजाकडे. व्हेरिएशन, विविधता खऱ्या अर्थानं या गोलंदाजीचं वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळेल. जो राज गोलंदाज पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करतोय आणि त्याच्या समोर देखील आहे तो पिंपलास संघाचा फलंदाज राज. तिसऱ्या क्रमांकावरती देवेंद्र नॉन साइडला दाखल झाला. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा तयार. जागून मारलाय, पाहूया. मिड विकेट त्या ठिकाणी खेळाडू तैनात आहे, परंतु एका धावेतच त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. खास करून मी तर म्हणेन की ज्या पद्धतीने फलंदाजीमध्ये विशेष कामगिरी करू शकले नाही, परंतु गोलंदाजी करत असताना त्यांचा परफॉर्मन्स अप्रतिम. नक्कीच खूप चांगली बॉलिंग ऍक्शन आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं खांद्याचा वापर करत असताना चेंडूला रिलीज करतायत ते. रिलीज पॉईंटवरती येऊन हलकीशी जम घेत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. फॉलोथ्रोमध्ये देखील फॉलोथ्रो देखील खूप त्यांचा चांगला आहे. ऑन साइडला टर्न केला चेंडूला, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आता पोहोचले मिड विकेटला. थोडंसं फंबल त्या ठिकाणी पायाच्या साहाय्याने चेंडूला रडवलं. बॅकिंग आहे, लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. उचलून फेक करतील तोपर्यंत मिळतात या चेंडूवरती 2 धावा आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले पुढे आता. ते म्हणजेच एकंदरीत 3 या आकड्यावरती. आस्किंग रेट आपण बघितलं तर 10.00 आहे, परंतु इथून विकेट मिळवाव्या लागतील. क्षेत्ररक्षण करणारा चिरोबा कोन हा संघ सुरुवात तर खूप चांगली केली. गोलंदाज राजने पहिल्या चेंडूवरती सचिनला त्याने माघारी परतवलं
आता ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मिड ऑन आतमध्ये आणि त्याचबरोबर मिड विकेट तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळेल. कोणत्याही प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळालेला नाहीये. पूर्णपणे बीट झाला फलंदाज. पंचायत करून ठेवलेली आहे खरं तर या ठिकाणी गोलंदाजाने. विशेषतः याच्यामध्ये व्हेरिएशन खूप आहे. वेगवेगळे प्रयोगात्मक या ठिकाणी टप्प्यावर गोलंदाजी करतो आणि त्याला यश सुद्धा प्राप्त होते. नक्कीच नक्कीच फिंगर रोल करत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. गतीमध्ये देखील परिवर्तन. स्टेप आउट झाले. हा चेंडू ऑन साईडला ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडूवरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील ॲक्युरेट. देवेंद्रने क्रीज सोडली होती. दुसऱ्या धावेचा त्याचा प्रयत्न होता परंतु चांगला कॉल पाहायला मिळाला. फलंदाज त्याच्या सोबतीला असलेले राज यांच्याकडून मिळतायत. या चेंडूवरती फक्त एकेरी धाव मिळाली. अखेर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला ज्यामध्ये एक महत्त्वपूर्ण घडी बाद करत असताना राजने धावसंख्या खर्च केली आहे ती फक्त 4. कंजूस गोलंदाजी काय असते ती या षटकामध्ये पाहायला मिळाली. आस्किंग रेट आता वाढत असताना ते जाऊन पोहोचलं 12 वरती. जे 10चं होतं. 36ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 18. खरोखरच पहिलं षटक महागडं आपल्याला पाहायला माफ करा कंजूस असं षटक पाहायला मिळालं आणि पूर्णपणे त्या ठिकाणी फलंदाजांना कोणताही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. त्याचं कौतुक करावं लागेल. आणि याच षटकातून निश्चित स्वरूपात जे खेळतायत त्यांचा सुद्धा आत्मविश्वास वाढला असेल. नक्कीच. पॉवर प्ले मध्ये जेव्हा फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमांचं रक्षण करण्यासाठी 30 सर्कलच्या बाहेर असतात आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल गोलंदाजी केली. खऱ्या अर्थानं गोलंदाज आपण बघू शकाल ती म्हणजेच राजनं डॉमिनेट करणारे बॅकफुटला ढकलणारे त्याने गोलंदाजी केली आहे. बॅटिंग करणारे पिंपलास 11 या संघाला. परंतु इथूनही संघर्ष कशा प्रकारे असेल. वार केला आता गोलंदाज राजने आणि इथून पलटवार कसा होईल फलंदाजांकडून याकडे आता नक्कीच आमचे प्रेक्षक देखील बघतील. दुसऱ्या षटकामध्ये आला गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच श्याम. मुंडो राईट कडून त्याचं षटक असेल. समोर आहे देवेंद्र आणि देवेंद्रच्या सोबतीला तुम्हाला पाहायला मिळतो आघाडीला आलेला फलंदाज राज. अजूनही मैदानाच्या आतमध्ये. राजने 2 चेंडूंचा सामना केलाय. त्याने योगदान दिलं 1 धावसंख्येचं आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र 3 चेंडूंचा सामना करत असताना 3 या वैयक्तिक आकड्यावरती त्याची देखील धावसंख्या. डीपमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल टिपिश कवा पॉईंट. त्यानंतर लॉंग ऑफ 30 सर्कलच्या बाहेर. ऑन साईडला लॉंग ऑन काऊ कॉर्नर आणि डीपमध्ये स्क्वेअर लेग पाहायला मिळेल. शॉर्ट मिड विकेट देखील इनफिल्डमध्ये. त्यानंतर आपण बघू शकाल एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट कव्हरच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक आहे. थर्ड मॅन आणि फाईन लेग देखील आतमध्ये. पहिला चेंडू घेऊन मुंडो राईनकडून गोलंदाज श्याम तयार होत आहेत. ऑन साईडला हा चेंडू वळवत आहेत. ऑन द टोस शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू आपण बघितला. मनगटाच्या सहाय्यानं चेंडूला फक्त ऑन साईडला ढकलून देत आहेत ते. दिशा देत असताना सिंगल कंप्लीट करता स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं देवेंद्रने आणि सिंगलने धाव फलक आता जाऊन पोहोचले ते 5 या आकड्यावरती. निदान 1-1 2-2 धावा तरी करण्याचा प्रयत्न करायला लागेल. सिंगल्सला डबल्स मध्ये कन्वर्ट करावा लागेल आणि एखाद दुसरा चौकार षटकार सुद्धा मारावे लागतील जर अस्तित्व टिकवायचं असेल. जर सामना जिंकायचा असेल तर कामगिरी ही करून दाखवावी लागणार आहे. चांगले फटके खेळून दाखवावे लागणार आहेत. संघाला पुढे न्यायचं असेल तर खूप मोठी जबाबदारी या दोघांवर येऊन ठेपलेली आहे. पुढचा चेंडू पाहूया. यावेळी मात्र अप्रतिम फटका आणि चांगला प्रयत्न होता परंतु चेंडू एका टप्प्याच्या वर जातोय. सीमारेषे पार चौकार. चेंडू आपण बघितला स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक अगदी समोर होते. यष्टीरक्षक तेच त्यांना सांगतात चेंडू गेल्यानंतर की चेंडूवरती येणं गरजेचं आहे. थांबले होते. जजमेंट कुठेतरी क्षेत्ररक्षकाचं चुकलं त्या ठिकाणी. टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ झाला जास्त चेंडू आणि सीमारेषेच्या बाहेर. स्टेप आउट झाले. फुल टॉस डाऊन दी ग्राउंड. हा फटका लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलून फेक करतात. ॲक्युरेट ऑन दी स्टंप. गुड थ्रो. मिळते एक सिंगल आणि या सिंगलने धाव फलक आता जाऊन पोहोचले दुहेरी अंकामध्ये. आता धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजेच 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं गोलंदाज राज यांना. या षटकामध्ये गोलंदाज श्याम सध्या गोलंदाजी करतायत आणि जबरदस्त फटका. इम्प्रोवाइज स्ट्रोक. कोणत्याही प्रकारचा खेळाडू त्या ठिकाणी तैनात नाही आणि चेंडू सरळ जाईल तो सीमारेषे पार चौकार.
स्विच हिटच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम केलं फक्त चेंडूला. बॅकफुट पॉईंटमध्ये हा चेंडू आपण बघितला. चौकाराला धावफलक चौकाराने जाऊन पोहोचले ते 14 वरती. आस्किंग रेट वाढत असताना मी अगोदरच म्हटलं आणि त्या आस्किंग रेटचा पाठलाग सध्या मेंटेन करण्यासाठी झगडत असताना दोन्ही फलंदाज ही धावसंख्या फक्त 4 वरती होती, तिला नेऊन ठेवलंय आता 14 वरती. 40चं टार्गेट अजूनही गरज या मॅचमध्ये आहे, ती म्हणजेच 26 धावसंख्येची. स्टेप आउट झाले, फुल टॉस ड्राईव्ह करता टीममध्ये चेंडू लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, अखेर नकार पाहायला मिळाला. चांगलं कॉर्डिनेशन, कदाचित धाव घेण्याचा प्रयत्न असता तर धावचीची संधी निर्माण झाली असते. हेच बघितलं दोन्ही फलंदाजांनी आणि दोघेही एक धाव कंप्लीट करून थांबतायत आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये. निश्चित स्वरूपात मोठा फटका खेळल्यानंतर स्ट्राईकला रोटेट केलं जाते. खरोखरच एक चलाखीने त्या ठिकाणी आपण पाहिला या अगोदरचा फटका. आणि ॲज अ बॅट्समन तुम्हाला चारही दिशांना बघायचं असतं, कुठे फिल्डर कुठे क्षेत्ररक्षक तैनात आहेत कुठे नाही आहेत, आणि त्या पद्धतीने स्ट्रोक खेळायचे असतात. आणि आपल्याला पाहायला मिळालं अप्रतिम फटका या अगोदर. पुढचा चेंडू यावेळी मात्र पाहूया, आणि इथे सुद्धा काही टप्प्यांवर चेंडू जातोय हा सीमारेषे पार. चौकार. पाहायला मिळते ते 19 पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या. या षटकामध्ये येत आहेत त्या 15 धावा. मेरिटवरती खेळणं खूप गरजेचं आहे आणि तेच करत असताना दोन्ही फलंदाज. आखूड टप्प्याचा शेवटचा चेंडू होता, हुक केला गॅपमधून. आपण बघितलं लॉंग लेगमध्ये हा चौकार आला आणि चौकारानिशी धावफलक 19 वरती जाऊन पोहोचले. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि अजूनही गरज आपण बघितली तर 10.5 रनच्या आस्किंग रन रेटने 21 धावसंख्येची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या शिरोबा कोन अच्या विरोधात पिंपळास 11 या संघाला. महत्वाची गोष्ट मी तर म्हणेन की अजूनही त्यांच्याजवळ पूर्ण खेळाडू शाबित आहेत अजूनही. बट ही टीम जी आहे, हा संघ टोटल बॅटिंग फॉर्मॅट आहे आणि अशा वेळी अजूनही त्यांचा फक्त एकच गडी बाद झालेला आहे. म्हणजे येणारे अजूनही त्यांच्याजवळ एक खूप रिस्क घेऊ शकतात, धोका पत्करू शकतात, मोठे फटके खेळू शकतात. नक्कीच नक्कीच ही जमेची बाजू आहे. आणि या दरम्यान ज्यांचं शुभागमन झालंय 40+ बंदरा मारुती काल्हेर संघाचे संघनायक आदरणीय श्री संतोषजी मडवी साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन. आपलं मनपूर्वक या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. 12 चेंडू आणि 21 धावसंख्येच्या मॅचमध्ये गरज आहे आणि ते आपण बघतोय सध्या ज्या पद्धतीने म्हटलं टॉप ऑर्डर पूर्णपणे मजबूत आहे, त्यानंतर मिडल ऑर्डर देखील बॅटिंग ऑर्डर खऱ्या अर्थानं पूर्णपणे पिंपलाशी मजबूत आहे. परंतु इथून गोलंदाजीमधून एक डॉट चेंडू जर टाकत केले प्रेशर क्रिएट होऊ शकतं फलंदाजांवरती आणि करणं गरजेचं असेल. आता फिल्डिंग करणाऱ्या या धावसंख्येचं संरक्षण करत असताना शिरोबा कोन या संघाला. आणि याच हेतूने या ठिकाणी कर्णधाराने त्याच्या हातात चेंडू दिलेला आहे आणि पुरेपूर खरं उतरावं लागणार आहे. ही एक मोठी कसोटी असणार आहे. पाहूया या कसोटीवर कसा पद्धतीने त्या ठिकाणी परफॉर्मन्स करणार. स्ट्राईकला फलंदाज तयार होतोय. देवेंद्र साठी पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू बॅटच्या मधोमध घेतलेला आहे, पुरेपूर टायमिंगचा फायदा उचलला आणि चेंडू सरळ गेलाय तो षटकारासाठी. होता आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. कमी गतीने स्लोअर वन बाउन्सर होता, टाकण्याचा प्रयत्न होता खऱ्या अर्थानं गोलंदाज आपण बघतो या षटकामध्ये तो म्हणजेच मनोज यांचा. त्या वॉलच्या अगदी बाजूला चिटकून चेंडू आहे, जी भिंत आहे तिला अगदी लागून आहे हा चेंडू. आमच्या स्कोररचं खूप तंतोतंत असं लक्ष आहे इथून. थँक्यू कृष्णा. 6 धावा देवेंद्रच्या बॅटमधून येतात. हँड अँड कॉर्डिनेशन खूप चांगलं पाहायला मिळालं देवेंद्रचं. धावफलक 25 या आकड्यावरती गरज अजूनही 15 धावसंख्येची आणि आता चेंडू शिल्लक आहेत ते 11. या षटकारांशी समीकरण आता जवळ येत असताना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आखूड टप्प्याचा चेंडू आणि तोही एवढ्या धीम्या गतीने, तर त्याचा परिणाम स्वरूप आपल्याला असंच फटका पाहायला मिळेल.
खरं तर राखून टप्प्याचा चेंडू हा एक जलद गती टाकायचा असतो, परंतु त्या ठिकाणी गती देऊ शकला नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला फलंदाजाकडनं. पुढचा चेंडू देवेंद्रसाठी. यावेळी मात्र चेंडूला थोडं पुढे टप्पा घेतला होता. गुडलेनवर टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू गेला. कोणत्या प्रकारचा फटका खेळू दिला नाहीये. चांगलं कमबॅक. नक्कीच नक्कीच फॉलो केल्यावेळेला गोलंदाजाने टप्पा पडल्यानंतर आपण बघितलं असेल जसा फलंदाज शफल झाला दिशा देण्याचं काम करत होता. ऑन साईडला गॅप अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग नंतर पूर्णपणे लॉंग लेग मध्ये जे गॅप आहे तिथे ढकलून देण्याचा तो प्रयत्न करत होता, परंतु टप्पा पडल्यानंतर अजूनही हा चेंडू नॅचरल स्विंग होत असताना आपल्याला पाहायला मिळाला डावकुऱ्यात. असं पुन्हा एकदा गोलंदाज मनोज स्टेप आउट झाले. उचलल्या चेंडूला मिस टायमिंग. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी खूप चांगलं जजमेंट कॅश याने घेतले आहे आणि आणखी एका विकेटचं पतन. अर्थातच हा दुसरा धक्का देवेंद्रच्या स्वरूपात पिंपळा संघाला. अप्रतिम झेल त्या ठिकाणी. कोणत्या प्रकारची चूक केली नाही. चांगला जज केला. आणि आता पाहूया नवीन फलंदाज येतोय मैदानावर. इथून पुढे मात्र आता संघर्ष करावा लागणार आहे. मोठी जबाबदारी या ठिकाणी दोघांवर असणार आहे. परंतु निश्चित स्वरूपात कौतुकास्पद कामगिरी ज्या पद्धतीने गोलंदाजांनी केलेली आहे. मोठे फटके बिलकुलही खेळू दिले जात नाहीये. पुढचा चेंडू यावेळी 9 चेंडू 15 धावा. फुलर लेंथ होता. अंपायरचा नो बॉलचा इशारा आला आणि सरळ हा चेंडू जातोय लॉंग स्टॉपला सीमारेषेच्या बाहेर. दिवाळी संपली असली तरी इथे बोनस गोलंदाजाने दिलाय. 5 धावा या चेंडूवरती आणि धाव फलक आता जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 30 या आकड्यावरती. आणि आता गरज 9 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येची. पाहूया पुढचा चेंडू. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण करतायत. नक्कीच नक्कीच स्किड झाले होते क्षेत्ररक्षक थर्डमॅनचे, परंतु चेंडू त्यांनी अडवला. बॉडीचा बॅलन्स गमावला परंतु चेंडूला पाठीमागे जाऊ दिलं नाही. त्या ठिकाणी स्टॉप केलं, त्यांनी थांबवलं. सेकंड मध्ये उचलून फेक केली. सिंगलने धाव फलक जाऊन बसलो 31 वरती. चेंडू आता शिल्लक आहेत एकंदरीत आपण बघितले तर ते म्हणजेच अजूनही 8 आणि गरज आहे ती 9 धावसंख्येची. उचललाय ओव्हर टू बॉलर रेट. समोर क्षेत्ररक्षक पॅरलर जमिनी समांतर हा फटका होता. कॅच ड्रॉप होते. क्षेत्ररक्षणामध्ये चुकाल तर विजयाला मुकाल असं म्हटलं जातं. पकडा कॅच जिंका ही मॅच, परंतु इथे त्या उलट कॅच सोडली आणि एकेरी धाव मिळेल. धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 32 वरती. चेंडू शिल्लक 7 गरज 8 धावसंख्येची. अशा वेळी झेल सोडणं खतरनाक साबित होऊ शकतं. पाहूया पुढचा चेंडू. निश्चित स्वरूपात थोडं दडपण असेलच. नक्कीच रणवे मध्ये थोडासा अडथळा. पुन्हा एकदा नवीन माइंडसेटने नवीन आपण बघू शकाल सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन पुढचा चेंडू मी कशा पद्धतीने हाताळेन तयार होतोय गोलंदाज. लेफ्ट केलाय फलंदाजाने. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन कुठेतरी थांबाव्या लागतील, इथून रोखाव्या लागतील. गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच मनोज. धावसंख्या पुढे जात असताना 33 वरती. गरज अजूनही 7 धावसंख्येची आहे आणि आता चेंडू देखील 7. रन बॉल इक्विशन या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मनोज अलॉंग दी कार्पेट. हा चेंडू चला ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती एक नंतर कंप्लीट दुसरा धावेचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा, परंतु फेकी स्ट्रॅकिंग एंडला केली लगेचच त्या क्षेत्ररक्षकाने. नकार. दोन्ही फलंदाज थांबले, एका धावेवरती संतुष्ट झाले. अखेर 3 षटकांचा खेळ संपन्न आणि जाऊन पोहोचलाय 40चं टार्गेट असताना 34 या आकड्यावरती. आता 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मधला आणि 6 धावसंख्येची गरज आहे. संघर्ष इथून करावा लागेल. इथून आपण बघितलं खऱ्या अर्थानं संघर्ष असेल तो चोरोबा कोण संघाच्या गोलंदाजांचा, कारण आतापर्यंत जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये सुरुवात करत असताना फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. मॅच कुठेतरी नक्कीच चांगली होईल ही अपेक्षा पहिल्या षटकामध्येच
दर्शवली गेली. त्यानंतर श्यामच्या षटकामध्ये 15 आल्या. पुन्हा एकदा कमबॅक केलं बॅटिंग करणाऱ्या पिंपला संघाने. तिसऱ्या षटकामध्ये देखील आल्या 15 आणि जाऊन पोहोचला 34 या आकड्यावरती बॅटिंग करणारा पिंपला संघ. 6 चेंडू 6 धावा. मॅच आता कशा पद्धतीने पुढे नक्कीच जाईल. खरोखर या ठिकाणी पेचाट टाकलेला आहे. दोघेही संघांचे जे सपोर्टर्स आहेत आता अक्षरशः उठलेले आहेत. काय घडेल काही सांगू शकत नाहीये. अंतिम चेंडूंपर्यंत या ठिकाणी आपण सांगू शकत नाही. चित्र अजूनही स्पष्ट होत नाहीये, परंतु निर्भर असेल हे पूर्णपणे आता गोलंदाजावर. एक मोठी परीक्षा या ठिकाणी. ज्या पद्धतीने अल्पेशने गोलंदाजी केली होती या 2 सामन्यांच्या अगोदर, त्याच्याच पाऊल टाकावं लागेल. मुंडोरायांकडनं गोलंदाज तयार होतोय आलोक. यावेळी मात्र जागेहून मारलेला आहे अप्रतिम फटका आणि चेंडू एका टप्प्यावर जातोय. सुसाट चौकार. तर 6 धावसंख्येचे आहे आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा येतात. फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच सध्या आहे स्ट्रायकिंग एंडला सुनीलच्या बॅटमधून. चेंडू शिल्लक राजच्या बॅटमधून हा चौकार आला. चेंडू 5 अजूनही शिल्लक. गरज आहे ती 2 धावसंख्येची. तयार होतात गोलंदाज. ऑन साइडला उडवलाय इन द स्लॉट आउट ऑफ द प्लॉट. मिड विकेट सीमारेषा पार. MS धोनी स्टाईलने या मॅचला फिनिश करत असताना पाहायला मिळतोय फलंदाज राज. वेल प्लेड. It's a splendid victory. Let's have a look in the action replay. Beautiful middle of the bat, and that he clears the distance, and that goes for the long 6. Congratulations, winning team. A good efforts there we have seen. जर धावा जर जास्त असत्या तर निश्चित स्वरूपात रंगतदार सामना पाहायला मिळाला असता आपल्याला, परंतु शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं अप्रतिम कामगिरी केली फलंदाजाने आणि सामना हा जिंकलेला आहे. निश्चित स्वरूपात आपल्याला कळेल आता की मॅन ऑफ द मॅच हा कोण असणार आहे. सुंदर असं या ठिकाणी चित्र टिपलेलं आहे आपल्या कॅमेरामॅनने. आणि मॅन ऑफ द मॅच असणार आहे साहिल. अप्रतिम कामगिरी केली. साहिलसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अनिकेत बरोबर सांगितलं आपण. ज्या प्रकारे पाहिलं की बलाढ्य संघाची जी मजबूत फलंदाजी होती त्या फलंदाजीला इथं मात्र ब्रेक लावलाय एक युवा गोलंदाज साहिल ठरतोय सामनावीर. साहिल आपण व्यासपीठावर यायचंय आणि हडलक आलोक अँड ऑल टीम